आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। भारत माता की जय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातलं सर्वोत्कृष्ट असं संविधान दिलं। जे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेनं हे संविधान स्वीकारलं आणि त्यामुळे दरवर्षी भारतातली 140 कोटी जनता हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो। आपल्या सर्वांना मी ह्या संविधानाच्या दिनाच्या महत्त्वपूर्ण शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो। 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे आणि भारताचं संविधान या दिवशी संपूर्ण देशाने स्वीकारलं। भारताची प्रगल्भ लोकशाही संविधानाने मिळाली। जगातलं सर्वात मजबूत संविधान भारताला मिळालं। 140 कोटी भारतीय, विविध समाजाचे, विविध धर्माचे लोक आता संविधान स्वीकारल्यापासून एकत्रित कुटुंब म्हणून या देशामध्ये राहतात आणि अशा संविधान दिनी आपण या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो। आणि नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये संविधान दिनानिमित्त आम्ही असा निर्णय केला, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिली की संविधानाची जी प्रत आहे ही प्रत नागपूर जिल्ह्याच्या नागपूर शहरात आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरी जावी। संविधानाची उद्देशिका ही आम्ही प्रत्येक घरी देण्याचा निर्णय करतो आहे। विद्यार्थ्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा जी संविधानाची उद्देशिका आहे ती आम्ही घरोघरी पोहोचवणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि जनतेला संविधानाबद्दलचं त्या ठिकाणी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी असली पाहिजे, म्हणून आम्ही निर्णय केलेला आहे।